हॅलो, ह्याला आवाज नाहीये. अण्णा, हॅलो हॅलो हॅलो, बस. हॅलो हॅलो. तुका म्हणे काही
आवडे हे रूप गोजिरे आवडे हे रूप आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहतालोचन सावने पाहतालोचन सावने आता दृष्टी पुढे ऐसा चेतुराई आता दृष्टी पुढे ऐसा चेतुराई पाये लागले शिगोडे जीवे न सोडे ऐसे माते जीवे न सोडे ऐसे आले जीवे न सोडे ऐसे आले आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो तुझं पाहे पांडुरंगा जो तुझं पाहे पांडुरंगा जो मी तुझं पाहे पांडुरंगा आम्ही मागावी लढवाई तुका म्हणे आम्ही मागावी लढवाई पुरवावे हरी माय बापी पुरवावे हरी माय बाप पुरवावे हरी माय बाप आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आता दृष्टी पुढे ऐसा चतुराई पुढे आता दृष्टी पुढे ऐसा चतुराई हेलो हेलो चेक
म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली
हॅलो गोविंद 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 हा गोविंद गोविंद मना लागलिया छंद 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 गोविंद गोविंद हा गोविंद 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 मना लागलिया लागलिया छंद मना लागलिया
गोविंद 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 गोविंद
गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन मग गोविंद ते काया भेद नाही देवातया तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी मग गोविंद ते काया भेद नाही देवातया पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतानिया दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया कृपाधाने कधीचा विस्तार त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार कृपादाने कधीचा विस्तार रंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका भगवत चरणी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करायचा गोविंद 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 म्हणा लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया प्राप्त स्थळी सेवेसाठी घेतलेल्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय नाम साधनेची फलिश्रुती सांगतात. नाम साधनेनं देवाचं आणि भक्ताचं ऐक्य कसं होतं हे दृष्टांताने तुकोबाराने या अभंगातून वर्णन करून सांगितलंय. विठाला चालू असणारा हा नामोत्सव वाई तालुका गाथा पारायण सोहळा भागवत सोहळा याच वर्षी या उत्सवाचा प्रारंभ झाला. माझ्या वाट्याला या उत्सवातील 5व्या क्रमांकाची सेवा 5वाच आहे ना 5व्या क्रमांकाची सेवा गुरुभक्तपरायण श्री तात्यांनी सांगितलं की या दिवशी तुम्ही या. त्यांच्या सांगितल्याप्रमाणे आज सेवेला हजर झालेला आहे. सेवेसाठी घेतलेल्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाचं आणि भक्ताचं ऐक्य नाम या साधनेनं कसं होतं हे प्रतिपादन करतात. गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेतील धरणेकरी नावाचं एक प्रकरण आहे आणि त्या प्रकरणातील हा एक अभंग आहे. तुकोबारायांचा गाथा जी आपली वारकऱ्याची प्रस्थानत्रय सांगितलेली आहेत भागवत, ज्ञानेश्वरी आणि गाथा. भागवत ही टीका आहे, ज्ञानेश्वरी ही टीका आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांची अभंग संहिता म्हणजे महाराजांच्या जीवनामध्ये जे जे अनुभव आलं त्या अनुभूतीचा आविष्कार म्हणजे महाराजांचा गाथा आहे. अनुभव आले अंगा ते या जगाला अनुभूती सांगितली गाथ्याच्या रूपाने. तुका म्हणे तैसा ओतला से ठसा अनुभव सरिसा मुखा आला. महाराजांच्या जीवनामध्ये जे जे काही प्रसंग घडले, ज्या ज्या काही घटना घडल्या, त्या प्रसंगाचे त्या घटनेचे तुकोबारायांनी काही अभंग केलेले त्याच्या गाथ्यात प्रकरण आहेत. काही छत्रपतींनी नजराणा पाठवला ते प्रकरण, सालो मालोचं प्रकरण, आणखी पंढरीपर. तसं आजचा अभंग महाराजांच्या गाथेतील धरणेकरी नावाच्या प्रकरणातील आहे.
या अभंगाचा पूर्व इतिहास असा आहे, कोणी एक बीड परगाण्यातील ब्राह्मण, देशपांडे नावाचा ब्राह्मण, त्याला ज्ञान हवं होतं आणि त्याला संपत्ती हवी होती. ज्ञानाकरता आणि संपत्ती करता त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी समोर धरणं धरलं की ज्ञानेश्वर महाराजांनी कृपा करून मला ज्ञान सांगावं आणि त्यांच्या कृपेनं मला धनाची प्राप्ती होईल, या अपेक्षेनं त्यांनी धरणं धरलं. किती दिवस? 40-41 दिवस झाले. आणि 42व्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला स्वप्नात दृष्टांत दिला की बाबा, तुझ्या अंतःकरणात जी इच्छा आहे, तुला ज्ञान हवं आहे, तुला संपत्ती हवी आहे, तर या दोन गोष्टी प्राप्त होण्याकरता तू जगद्गुरु तुकोबारायांकडे जा. देहू क्षेत्राला तुकोबारायांकडे जा. ते ज्ञानही देतील आणि ते संपत्तीही देतील. स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे तो ब्राह्मण देहू क्षेत्राला आला तुकोबारायांची आणि त्यांची भेट झाली. कारण जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार ज्ञानेश्वर महाराजांना माहित होता. दोन समान अधिकाराची माणसं आल्याशिवाय एकमेकाचा अधिकार कळत नाही महाराज. अधिकार कळण्याकरता दोन समान अधिकाराचे लागतात. शेतकऱ्याचं शेतकऱ्याला कळतं, वारकऱ्याचं वारकऱ्याला कळतं, कीर्तनकाराचं कीर्तनकाराला कळतं, चाली म्हणणाऱ्याचं म्हणणाऱ्याला कळतं, रागात म्हणतो का रागानं म्हणतो हे ज्याचं त्याला कळतं. भक्त कळण्याकरता, त्यांचा अधिकार कळण्याकरता, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्त. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार ज्ञानेश्वर महाराज जाणतात. वास्तविक पाहता तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्यामध्ये 300 वर्षाचं अंतर आहे. महाराजांच्या आधी 300 वर्षे पूर्वी ज्ञानेश्वर महाराज होऊन गेलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज तुकोबारायचा अधिकार जाणतात. तुकोबारायांचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलेलं आहे महाराज? एकाच प्रमाणामध्ये रामेश्वर शास्त्रींना जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. एकच प्रमाण आहे आणि ते प्रमाण आपल्याला सविस्तर कळलं की तुकोबाराय कळाले. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय प्रिय अमाथोर काजो अवतार नाम याचा.
एकाच प्रमाणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी तुकोबारांचा अधिकार सांगितला. कोण आहे? तुका सर्वा श्रेष्ठ. जगातले जेवढे जेवढे श्रेष्ठ आहेत ते या सर्वात घालायचे. लक्षात येतंय का? जगातले जेवढे जेवढे श्रेष्ठ आहेत ते कशात घालायचे? सर्वामध्ये. तुकोबार आहेत त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. आम्हा संतांना प्रिय आहेत. प्रिय आम्हा म्हणजे आम्हा संतांना प्रिय आहेत, थोर आहेत, नामदेव रायचे अवतार आहेत, असे जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार आहे. बाबा तू जा त्यांच्याकडे, ते तुला ज्ञानही सांगतील, संपत्तीही देतील. तेनेप्रमाणे तो ब्राह्मण देहू क्षेत्राला आलेला आहे. जगद्गुरु तुकोबारांचं भेट घेतली आणि झालेला सगळा वृत्तांत ज्ञानेश्वर महाराजांपुढे कथन केलं. तुकोबाराय पुढे कथन केला. म्हटले महाराज मला ज्ञान सांगा आणि संपत्ती द्या. हे सगळं प्रकरण, हे सगळी घडलेला प्रसंग जगद्गुरु तुकोबारायांनी ऐकल्याबरोबर महाराजांना मोठं वैषम्य निर्माण झालं. ज्ञानेश्वर महाराजासारख्या अधिकारी संतांनी, महात्म्यांनी माझ्यासारख्या पामरावर एवढी मोठी जबाबदारी टाकावी. तुकोबारायांना मोठं वैषम्य निर्माण झालं. आता मी काय सांगू याला? काय ज्ञान सांगू याला? काय संपत्ती देऊ? माझा अधिकार नाही, योग्यता नाही. पण महाराजांचा एक परिपाठ होता. महाराजांच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग आले की जगद्गुरु तुकोबाराय थेट परमात्मा पांडुरंगासमोर परिहार देऊन तो प्रसंग पूर्ण करण्याकरता सामर्थ्य द्या अशी मागणी करत. बघा तुम्ही या गाथ्या, या प्रकरणामध्ये एकूण 31 अभंग आहेत. या प्रकरणाच्या सुरुवातीच्या 7 अभंगामध्ये 31 अभंगाचं प्रकरण आहे, पण ते 4 भागात विभागलं आहे. पहिले 7 अभंग तुकोबारांनी परमात्मा पांडुरंगाकडे ही जबाबदारी पूर्ण करण्याकरता प्रार्थना केलेली आहे. नंतरच्या 11 अभंगामध्ये त्या धरणेकऱ्याला उपदेश केलाय. नंतरच्या 11 अभंगामध्ये त्या धरणेकऱ्याचा निषेध केलेला आहे. आणि शेवटी 2 अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांसमोर तुकोबारांनी हा घडलेला सगळा प्रसंग सांगून परिहार दिलेला आहे. म्हणजे 7, 11, 11 आणि 2 असं 31 अभंगाचं प्रकरण आहे. पहिल्या 7 अभंगामध्ये तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराजांनी टाकलेली जबाबदारी पूर्ण करण्याकरता पांडुरंगाकडे बळ मागता. देवा तुला माहित आहे मी कसा आहे, कोण आहे. माऊलींनी ही जबाबदारी टाकलेली आहे, मी त्या योग्यतेचा नाही, पण तू अनाथ जीवांचा कैवारी आहेस. माझं हे कार्य माझ्या हातून पूर्ण करण्याकरता मला बळ द्या, शक्ती द्या. श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीशा पतित पावना. एक विचार
आपणा पायापासी अनाथ जीवांचा तुकाज कैवारी ऐसी चराचरी वृदावळी देवाला प्रार्थना करतात. पुढच्या अभंगात सांगतात देवा आगाये उदारा आगा विश्वंभरा आगा रुखमाईच्या वरा पांडुरंगा देवा तुम्हाला माहित आहे मी कसा आहे. मी कसा आहे हे माहित असताना तू माझ्या नावाचा असा डांगोरा का केला. नोहे दास खरा परिहा झाला से डांगोरा यासी काय करू आता तू हे सकल जाणता. तुकोबाराय म्हणतात आमचा नावाचा डांगोरा का केला आणि आम्ही मात्र डांगोरा का केला नाही म्हणून ओरडतो. संत प्रसिद्धीपासून वेगळे होते. कीर्ती प्रसिद्धी अमानित्व वर्णन वेगळे आता पुष्कळ सांगता येईल. का डांगोरा केला तुका म्हणे का उपाधी वाढविली कृपानिधी कशा करता ही उपाधी माझ्याकडं लावली. ते जिथून आले ज्ञानेश्वर महाराजांपासून आले तिथं काय न्यून आहे काय उन्हा आहे म्हणून इथं त्यांना काय ज्ञानेश्वरी उणे तीही पाठविले धरणे. ज्ञान हवं असेल तर ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वर महाराज राजे आहेत आणि ऐश्वर्याच्या बाबतीमध्ये ऐश्वर्य संपन्न ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञान आणि ऐश्वर्य दोन्ही बाबतींनी संपन्न असताना का पाठवलं. ज्ञानाच्या बाबतीत विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजच्या बाबतीत राजे म्हटलेलं आहे. राजे ज्ञानाच्या क्षेत्रातले माऊली कोण आहेत राजे आहेत. राजे लक्षात घ्या हे राजे पद परमात्म्याने दिलेले आहे त्यांना. बर साधे राजे नाही कैवल्य सम्राट म्हटलेले त्यांना. ऐके ज्ञान चक्रवर्ती तूतव ज्ञानाचीच मूर्ती पुसणे जे अर्थी ते कळली मज. ज्ञानेच्या क्षेत्रामध्ये माऊली ज्ञानी यांचा शिरोमणी. शिरोमणी म्हणजे ही ज्ञानाच्या क्षेत्रातली सगळ्यात शेवटची पदवी आहे. याच्या पुढे कोणतीच पदवी नाही महाराज. अग्रभागी आहेत ज्ञानेश्वर महाराज शिरोमणी. जसं परमात्मा पांडुरंगाला देवाचा देव म्हटलेला आहे तसं ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन संताचेही संत आहेत. ज्ञानात मोठे योग्यात मोठे आणि वैष्णवातही मोठे. ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञान तुम्ही आम्ही जन्माला येऊन ज्ञानी झालो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञान 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 म्हणजे वेगळं काही नाही. ज्ञानाने आकार धारण केला की ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं प्रगट झालं. ज्ञान आणि ज्ञानेश्वर महाराज वेगळे करताच येत नाही महाराज. गोड गोड म्हणजे काय. गोड म्हणजे गोडीनं आकार धारण केला की साखरेच्या रूपात प्रगट झाली. गोडी आणि साखर वेगळी करता येईल का हो. गोड म्हणजेच साखर आणि साखर म्हणजेच गोड वेगळी होईल का. तसं ज्ञान ज्ञान म्हणजे काय. बोट करून दाखवायचं असेल तर ज्ञानाने आकार धारण केला की ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं प्रगट झालं. ज्ञान म्हणजेच माऊली आणि माऊली म्हणजेच ज्ञान. म्हणून त्यांना त्यांचं वर्ण पुष्कळ वर्णन केलेलं आहे. ज्ञानाचा आगर म्हटलेलं आहे ज्ञानाचा सागर म्हटलेलं आहे. ज्ञानदेव ज्ञानसागरो ज्ञानदेव ज्ञान आगरो ज्ञानदेव भवसिंधू तारू प्रत्यक्ष रूपे पै असे राजा म्हटलेला आहे. परमात्म्या ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना समाधी दिली भगवान म्हणतात माऊली तुमचा अवतार कशाला. परमात्म्याचा ज्ञान अवतार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल माझे जन तारावयाचे निकाजे तुवा अवतार घेतला.
भगवान म्हणतात माझ्या हृदयातलं मूर्तिमंत ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. म्हणून माऊलींना राजा म्हटलेलं. राजा का म्हटलेलं आहे महाराज? लक्षात घ्या, वेदात ज्ञान आहे पण वेद राजा नाही. मी काय सांगतो, वेदात ज्ञान आहे पण वेद राजा नाही. पण ज्ञानेश्वर महाराज मात्र राजा आहेत ज्ञानाच्या क्षेत्रातले. का? राजा हा शब्द प्रजेच्या सापेक्ष आहे. राजा म्हटलं की सगळ्याला सांभाळलं पाहिजे. ज्याच्याकडे भरपूर धन आहे त्याला टॅक्स, आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याला निराधार योजना. हे काम कुणाचं आहे? राजाच आहे. तसं ज्ञानेश्वर महाराज राजे म्हणजे जे ज्ञान लोपलं होतं, परमात्मा माऊलींच्याच रूपात प्रगट झाले आणि जगा करता हे खुलं केलं. लोपले ज्ञान जगी
वेदाचं ज्ञान संस्कृत मध्ये लोपलं, शास्त्राचं ज्ञान मतमतांतरामध्ये लोपलं, पुराणाचं ज्ञान कथांतरात लोपलं. हे ज्ञान जगाकरता खुलं करून दिलं परमात्म्यानं माऊलींच्या रूपानं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. जे गुह्य होत ते प्रगट करून सांगितलं म्हणून माऊली राजे आहेत. वेदात ज्ञान आहे पण वेद राजा का नाही? त्याने अधिकार भेद ठरवला. कानी लागला तिही वर्णाच्या. आता विस्तार करत नाही. वेदानं अधिकार भेद ठरवला माऊली राजे आहेत. ज्ञानानं संपन्न असणारा रे केवळ मुखानं ज्ञानदेव ज्ञानदेव म्हटलं तरी ज्ञानाची प्राप्ती. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. असे माऊली ज्ञानानं संपन्न आहे. आणि तुला धन हवं असेल तर धनाच्या बाबतीत काय कमी आहे तिथं? जयाची हरी सोन्याचा पिंपळ संपत्तीनं संपन्न असलेले माऊली. पण माझ्यावर एवढी जबाबदारी टाकली. ठीक आहे, ज्ञानेश्वर महाराजांची आज्ञा शिरसावन्न मानून जगद्गुरु तुकोबारांनी त्या धरणेकरी ब्राह्मणाला एक 11 अभंगाचं पत्र आणि प्रसाद रूपानं नारळ दिला की बाबा तू जा, त्या अभंगानं तू ज्ञानसंपन्न होशील आणि या नारळानं तू श्रीमंत होशील. तुकोबारांनी अभंग दिले आणि नारळ दिला, पण त्या धरणे करायला महाराजांचा राग आला. तो म्हणला मी ज्ञान मिळवण्याकरता आलो, यांनी मला अभंग दिले. अभंगानं ज्ञान होत, अभंगानं काही ज्ञानी होत का? हे पुष्कळ ज्ञानी लोकांचं अज्ञान आहे. येते का लक्षात? अभंग वाचून कोण ज्ञानी होत का? हे पुष्कळ ज्ञानी लोकांचं अज्ञान आहे बर का. हा, अज्ञान आहे त्यांचं. अभंग वाचायलाच खरं ज्ञान लागतं. वा त्याच्या पुढे सांगतो, परमार्थ हा ज्ञानी लोकांचा आहे, ज्ञानी लोकांचा आहे. अज्ञानानं संसार करावा आणि ज्ञानानं परमार्थ करावा. लोकांचं वाटतं ज्याला काही कळत नाही त्यानं परमार्थाकडे यावं, ज्याला लिहायला येत नाही वाचा. बरीच जण भेटतात, महाराज
ही 2 मुलं आहेत मला. बरं मग मोठा फार हुशार आहे, पण धाकट्याला काहीच येत नाही, हा घेऊन जावा तुम्ही. हे लोकांचं अज्ञानाचं परमार्थाकडे. ज्याला चांगलं कळतं, ज्याला चांगलं ज्ञान आहे, त्यांनी परमार्थ करावा. महाराज परमार्थ हा ज्ञान संपन्न आहे, ज्ञानी लोकांचा परमार्थ आहे. पण दुर्दैवानं आता लोक परमार्थातलं अज्ञानच वाढल्यामुळं परमार्थ वाढलेला दिसतोय, पण ती त्या परमार्थाला आलेलं बाळसं नसून आलेली सूज आहे. विठाला अभंगानं मी काय ज्ञानी होणार काय आणि श्रीमंत व्हायला आलो होतो, यांनी मला नारळ दिला. नुसता नारळ कसा चाललो, येतंय का लक्षात? श्रीफळ, नुसतं श्रीफळ चालत नाही. हा बरोबर. आता तुम्हाला आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त अभ्यास आहे महाराज, समाजाला जास्त कळतं कुणाला नारळाबरोबर किती वजन घालायचं. आमच्यापेक्षा लोकांना चांगलं ज्ञान आहे. पूर्वी असा काळ नव्हता. पूर्वीच्या काळामध्ये कीर्तन ही सेवा म्हणून केली जाते. आता हे नाही असं नाही, नुसतं कीर्तनाचं आमंत्रण आलं की बस कीर्तनकाराला त्याच्यातच सगळं आलं. पण काळ थोडा बदल झाला. काळात बदल झाला म्हणजे नुसतं कीर्तन कसं करून जायचं, निदान श्रीफळ तरी द्यावं म्हणून त्याच्यानंतर श्रीफळ द्यायला लागेल. काळामध्ये बदल झाला म्हणजे नुसतं श्रीफळ तरी कसं जायचं, निदान येणं जाणं तरी प्रवास कर. आणि आता काळ एवढ्या प्रगतीवर आहे, आता नाही सांगत बसत की त्याचं लोकातलं येणं जाणं होईल एवढं काय. असू द्या, नुसता श्रीफळ दिला. मी यांना काही श्रीमंत होणार आहे काय, ते अभंग आणि तो श्रीफळ दोन्हीही त्यागून तो निघून गेला. वाईट वाटलं जगद्गुरु तुकोबाराय. ज्ञानेश्वर महाराजांनी मला जबाबदारी टाकली होती, याला ज्ञान द्या, याला ऐश्वर्य संपन्न करा म्हणून. ज्ञानाकरता अभंग दिले, ऐश्वर्याकरता नारळ दिला, दोन्ही त्यागून गेला. पण मी माझी सेवा केली आणि तुकोबारायांनी शेवटच्या 2 अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना परिहार दिला. माऊली तुम्ही येथे पाठविला धरणे करी, त्याची झाली परी ऐकाते. देवाचे उचित एकादश अभंग महाफळ त्याग करून गेला. तुम्ही इथं जो धरणे करी पाठवला त्याची परी म्हणजे अवस्था काय झाली जरा ऐका. त्याचं भलं व्हावं, उचित व्हावं म्हणून त्याला मी अभंग दिले आणि प्रसाद रूपानं नारळ दिला. या दोन्हीचा त्याग करून तो निघून गेला. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुका म्हणे सेवा समर्पणी पायी, झालो उतराई ठावो असे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सेवा केली. तुकोबारांनी त्या धरणे करायला जे 11 अभंग दिले होते त्यातला 1 अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे. ज्या वेळेस तो धरणेकरी महाराजांकडे आला ज्ञानाकरता, तुकोबारांनी त्याच्याकडे पाहिलं तर तो आलाय खरा पण फुकट इष्टीनं आला, म्हणजे 75 वर्ष पूर्ण झाल्यावर आलता. कारण महाराजांची भाषा अशी आहे, रोकडी पातली अंग संगे जरा, आता उजगरा कोठवरी. जरा शब्दाचा अर्थ म्हातारपण. अरे तू ज्ञानाच्या गप्पा मारतोय पण तुझं शरीर बघ, तू म्हातारा झालाय. ज्ञानाविषयी आता जागृती एवढी नको पडो काही ग्रंथाची वरी, शीघ्रव्रत करी हेची एक. आता ग्रंथाच्या भानगडीत पडू नको. देवाच्या प्राप्तीच्या इच्छेनं देवाची उपासना कर. बाकी साधनाच्या भानगडीत पडू नको. ती साधनं कशी आहेत, साधने घालती काळाची मुखी, गर्भवास शेखी न चुकती. मग काय कर, तुझं भलं होण्याकरता, उद्धार होण्याकरता तुका म्हणे घाली नामासाठी उडी, पांडुरंग थडी पाववेल. परमात्म्याचं नाम घे, तो परमात्मा तुला या भवसागरातून तारून येईल. मग भगवंताचं नाम घे,
पण ते कसं घे तुकोबाराय सांगतात. गोविंद 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 असा मनाला छंदला. दुरुक्ती करून सांगतात भगवंताचं नामचिंतन कर. नामचिंतन मनाला छंद लावून का तर सद्य कालामध्ये बाकी साधनं कर काही उपयोगाची नाही. काल पाहिला तर कलीच्या कालामध्ये नामाशिवाय दुसरा आता पर्याय नाही. अवघ्या वाट झाल्याची कली न घडे साधन उचित विधिविधान न कळे न घडे सर्वथा. या कालामध्ये सगळ्या वाटा क्षीण झाल्यात. आता दुसरं काही कळतही नाही आणि घडतही नाही. एक नामचिंतन. युग परत्वे कृत त्रेता द्वापार आणि कली नेहमी ऐकलेला विषय असेल, मी सांगत नाही. जसा काल होतं तसं आयुष्य होतं, तशा बुद्धीचा स्तर होता, तशी माणसाची कष्ट करण्याची प्रवृत्ती होती. सत्ययुगात 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, त्यामुळे 60,000 वर्ष तपश्चर्या शक्य होती. लाखाचं आयुष्य म्हटल्यावर 60,000 वर्ष तपश्चर्या शक्य आहे का? शक्य होती. आता शक्य आहे का? 60 मिनिटं आपण मांडी घालून बसू शकत नाही. एक पाय वर एक पाय खाली, दोन्ही पाय वर. आता फक्त झोपून ऐकायचं राहिलं कीर्तन. शक्य नाही आता. काय युग परत्वे सगळं कमी होत. आयुर्मान कमी, कष्ट कमी, ज्ञान कमी, बुद्धी कमी, संस्कार ही कमी. एकूण संस्कार 64 आहेत. परवा मी एके ठिकाणी एक ज्योतिषशास्त्रातले प्रकांड पंडित आहे, त्यांनी मला एक श्लोक सांगितला शास्त्रातला. आता मला काही तर आठवत नाही आणि येतही नाही. त्यांनी सांगितलं 64 संस्कार होते त्या श्लोकामध्ये. मग आता म्हणले 16च राहिले. मग मी म्हटलं याचा अर्थ असा आहे की प्रत्येक युगामध्ये 16 16 16 कमी होत चालले. प्रत्येक युगात 16 चोक 64 संस्कार होते. प्रत्येक युगातले 16 16 संस्कार कमी होत चालले. सध्या 16 संस्कार आहेत. आता ते आहेत का ना? आताच काही जणांना कळलं 16 आहेत. संस्कारच राहिले नाही. आता एकच संस्कार आहे फक्त, अंत्यसंस्कार. तोही संस्कारानं होत नाही. जाऊ द्या, दुर्दैवानं सगळं कमी होत चाललं. या कालामध्ये आता बाकी साधन कळत नाहीत, घडत नाही. काय कर? परमात्म्याचं नामचिंतन घे. कसं घे? दुरुक्ती करून सांगतात. निश्चयात्मक सांगण्याकरता
ठाम सांगण्याकरता तुरुक्ती, दुसरं काही नाही. गोविंद गोविंद मना लागली या छंद, गोविंद गोविंद असा मनाला छंद लाव. छंद लावायला सांगतात. छंद 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 म्हणजे नाद, चाळा, ध्यास, व्यसन, छंद लावायचा. तसं जीवाच्या ठिकाणी छंद आहेच. छंद आहे म्हणून तर जीव दशेला आला ना. जीवाला छंद आहे म्हणून तर जीव, नाही तर तुका म्हणे कैसी किव कोठे जीव निराळा. तो मुक्त होता पण त्यानं छंद धरला. मुक्त होता परी छंद घेतला. तुकोबाराय छंद सांगतात याचा अर्थ छंदाचा विषय देह न करता परमात्मा करायचा. मूळचा छंद आहे, त्या छंदाचा विषय फक्त बदलायचा. शरीर संसार सोडून त्या छंदाचा विषय परमात्मा. तुका म्हणे सांडी संसाराचा छंद मग परमानंद पावसील. त्या छंदाचा विषय काय करायचा? परमात्मा करायचा. भगवत नामाचा छंद महाराज. इतका छंद, इतका छंद. जगद्गुरु तुकोबारायांचा नामचिंतन म्हणजे नित्य वाचे हाची छंद. राम कृष्ण गोविंद नित्य परमात्म्याचं नामचिंतन. भगवान म्हणतात अर्जुना, भगवत भक्त माझी उपासना करतो म्हणजे नित्य माझं नामचिंतन करतो. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढवता नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्य कैसे माझ्या गुणी झाले, देश काला ते विसरले. कीर्तन सुखे झाले आपण पाची, त्याला काळ वेळ 7 ते 9, 9 ते 11, 10 ते 12 नाही. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. छंद हा कशाला लावायचा? शरीराला नाही, मनाला. लक्षात घ्या. गोविंद गोविंद नुसता छंद लागलिया नाही, मनाला छंद लावायचा, शरीराला नाही. मनाला छंद लावणं सोपं नाही महाराज. मनाला छंद आहे पण एकाचा लागत नाही. मन सतत छंद आहे, मनाला छंद आहे पण एकाचा लागत नाही. बघा भगवंताची भाषा काय अर्जुनाला. अर्जुना मनसंयम्य मच्चित्तो. अर्जुन म्हणतो देवा हे सांगताय खरं पण हे शक्य आहे का? चंचलम मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम मन्यहम निगरे वायोरेव सुदुष्करम. हे मन कसं आहे? चंचल आहे, प्रमाथी आहे आणि बलवान आहे. नुसतं चंचल नाही, प्रमाथी आहे आणि बलवान आहे. लक्षात घ्या.
चंचल तर आहेच, इतकं चंचल आहे हे ऐसे कैसे घडेल का मरकट समाधी येईल, रहा म्हटली या राहील महावात. पाणी जसं बांध घालून अडवता येतं, पाणी अडवता येतं, तसं वाऱ्याला अडवता येईल का? वारं थांबवणं शक्य आहे का? माकडाची समाधी कुठं तुम्ही बघितली आहे का? माकड समाधी घेऊन स्थिर बसतं का? तसं हे मन अत्यंत चंचल आहे. न पुरती भ्रमणा दाही दिशा. किती चंचल आहे सांगू का? भलत्या सवे धावे सैराट. आता हा सैराट शब्द आल्या आल्या कुठे गेलं मन? काय संबंध आहे का? आता आपण कीर्तनात बसलो का नाही? मनाची चंचलता सांगतो. भलत्या सवे धावे सैराट. हे आल्या बरोबर कुठे गेलं मन? काही संबंध आहे का त्याचा? चंचल आहे, नुसतं चंचल नाही, प्रमाथी. प्रमाथी शब्दाचा अर्थ प्रमथनशील. ऐका, रवीनं जसं दह्याचं घुसळण करावं तसं हे मन सगळ्या इंद्रियाला घुसळत असतो महाराज. याला प्रमथनशील, प्रमाथी म्हणावं. आणि बलवान, याच्या इतकं बलवान कुणीच नाही महाराज. मनाने ठरवलं आज घरीच बसायचं, तुम्ही शरीरानं असताल कीर्तनात, प्रश्नच नाही, पण मन मात्र घरी राहील. इतकं बलवान आहे, इतकं बलवान आहे. तुकोबाराय म्हणतात, या मनाला छंद लावायचा, मनाला. ते एकाएकी भगवत नाम चिंतन घेत नाही. अनेक जन्माचे संस्कार त्याच्यामुळं झाल्यामुळं ते सहज एकाएकी लागत नाही. मग त्याला काय करायचं? थोडं 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 असं. परमार्थ फार नाही महाराज, परमार्थ फार नाही. किती? थोडे आहे, 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 थोडे आहे. चित्त साय धारिया, चित्त साय धारिया, चित्त साय धारिया, चित्त साय धारिया. थोडे आहे, थोडे आहे, थोडे आहे, थोडे आहे, थोडे आहे, थोडे चित्त साह्य झाली. चित्ताचं साह्य झालं का परमार्थ थोडा आहे. एकाएकी ते नामचिंतन घेणार नाही, म्हणून तर छंद शब्द वापरला. छंद म्हणजे अभ्यास. लहान मुलं एकदम नाही, त्याला सांगायचं आधी अरे अर्धा तास घे, मग 1 तास, मग 2 तास, मग 10वीला गेलं की व्हॅकेशनच, सुट्टीच नाही, सुट्टीत सुद्धा अभ्यास. त्याला थोडा थोडा तसं मनाला थोडं थोडं थोडा छंद लावला आणि मग या मनाचे एक निके. याच एक चांगलं आहे महाराज. एकदा हे या भगवत नामामध्ये गुंतलं ना की मग त्याला काढायचं म्हटलं तर ते बाजूला होत नाही. हावर शब्द वापरलाय तुकोबाराने त्याला. हावर, हावर समजतं ना तुमच्याकडे? काय म्हणतात हावऱ्याला? हावरेच म्हणतात ना. माणसं हावरे असतात बघा. कुणी मानाला हावरे, कुणी पैशाला हावरे, कुणी जेवायला हावरे. तसं हे मन एकदा नामाचा त्याला छंद लागला की पुन्हा तिथून निघायचं म्हटलं की परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, परत
फक्त माघारी येत नाही. लाल चावले मन लागले लागले से गोडी ते जीवे न सोडी. सोडी ऐसे झाले. झाले. आणि ह्या मनाला जर गोविंदाचा छंद लागला, हे मन रात्रंदिवस भजन करू लागलं की तुकोबाराय म्हणतात त्याचं फल मोठं अपूर्व आणि अद्भुत आहे. काय होतं? मनाला छंद लागला की मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. हे काया शरीरच गोविंदमय होतं. देव आणि भक्तामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद राहत नाही. एक लक्षात घ्या, जीव ब्रह्म ऐक्य वेदांत शास्त्रामध्ये पुष्कळ त्याचं वर्णन आहे, पुष्कळ त्याचा काथाकूट केला. जीव ब्रह्म ऐक्य. पण पंचभूतात्मक नश्वर शरीर